पाहूयात तारुण्यभानचा आजचा विषय. नमस्कार मंडळींनो, तारुण्यभान अंतर्गत आज आपण बाळंतपणानंतर काय धोके, काय त्रास निर्माण होऊ शकतात आणि कशी काळजी घेतली पाहिजे याविषयी थोडक्यात बघणार आहोत. बाळंतपणानंतरचा काळ म्हणजे साधारणपणे 1.5 महिन्यापर्यंतचा काळ. याला बाळंतपणानंतरचा काळ किंवा पोस्टपार्टम पिरियड म्हणतात. आजकाल जगभरामध्ये पोस्टपार्टम पिरियड किंवा बाळंतपणानंतरचा काळ हा 1 वर्षापर्यंत वाढवलेला आहे. पण साधारणपणे जे काही प्रॉब्लेम्स किंवा कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात ते बाळंतपणानंतर पहिल्या 1.5 ते 1.25 महिन्यामध्ये निर्माण होतात आणि त्याची जर योग्य काळजी नाही घेतली तर पुढे त्या आईच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. आता हे काय धोके होऊ शकतात? पहिला धोका म्हणजे बाळंत दोष. याचा अर्थ असा की बाळंतपणाच्या वेळेला काही कारणामुळे, कधी स्वच्छता न बाळगल्यामुळे, कधी त्या बाईला ऑलरेडी काही जंतुदोष असल्यामुळे, कधी वरचे काही तुकडे आतमध्ये राहून गेल्यामुळे, कधीकधी अनेकदा हात चालवल्यामुळे, कधीकधी बाळंतपणानंतर ताबडतोब अनेकदा हॉस्पिटल्समध्ये तांबी बसवल्या जाते, त्या तांबीसोबत जंतुदोष होऊ शकतो. तर विविध कारणामुळे त्या बाईला प्रजनन अंगाचा जंतुदोष होऊ शकतो आणि त्याचं एक महत्त्वाचं लक्षण असतं ते म्हणजे तिला ताप येणं. बाळंतीण बाईला जर ताप येत असेल तर अजिबात दुर्लक्ष करायला नको. ताबडतोब तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. शरीराची, रक्ताची सर्व तपासणी केली पाहिजे आणि मग काय नेमकं कारण आहे ते शोधून त्याचा ताबडतोब इलाज केला पाहिजे. नाहीतर हा जंतुदोष शरीरभर पसरू शकतो आणि ती बाई मृत पावू शकते. दुसरा एक धोका बाळंतपणानंतर निर्माण होऊ शकतो ते म्हणजे रक्तस्राव होणे. साधारणपणे बाळंतपण झाल्यानंतर एक 10-15 दिवस थोडा थोडा रक्तमिश्रित स्राव जात असतो. पण आता या बाईला बघा बरंच रक्त जात आहे किंवा 1.5 महिना, 1.25 महिने होऊन गेलेले आहेत तरी तिचा रक्तस्राव किंवा रक्तमिश्रित स्राव कमीच होत नाही आहे. अशा वेळेला दुर्लक्ष न करता ताबडतोब तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. कधीकधी वरचे काही तुकडे आतमध्ये राहून गेलेले असतात त्याच्यामुळे रक्तस्राव होऊ शकतो. कधीकधी प्रजनन अंगाच्या जंतुदोषामुळे रक्तस्राव होऊ शकतो. कधी आतमध्ये काही जखम झालेली असेल प्रजनन अंगाला त्यामुळे रक्तस्राव होऊ शकतो. कधीकधी काही साधन आतमध्ये राहून जाऊ शकतं किंवा कधी एखादा बोळा, कापसाचा बोळा वगैरे आतमध्ये राहून जाऊ शकतं आणि त्यामुळे सुद्धा जंतुदोष आणि रक्तस्राव दोन्ही होण्याची शक्यता असते. अशा वेळेला ताबडतोब तपासणी करायला पाहिजे. गर्भाशयाची तपासणी केली पाहिजे आणि रक्तस्रावाचं कारण शोधून त्यावरती इलाज केला पाहिजे. तो जर इलाज नाही केला तर त्या बाईला त्याच्यामुळे जंतुदोष होऊ शकतो, ती मरू शकते आणि सतत असं रक्त गेल्यामुळे तिच्या अंगामध्ये रक्ताची कमी होते, पंडुरोग होऊ शकतो. त्यामुळे तिच्या जीवाला धोका निर्माण होतो आणि पंडुरोग जर झाला तर इतर जंतुदोष होण्याची शक्यता वाढते. आता या चित्रात बघा, ही बाई बाळंतीण झालेली आहे पण हिला बाळंत रोग झालेला आहे. बाळंत रोग म्हणजे काय? हा एक प्रकारचा मानसिक आजार होतो. अनेक बायांना बाळंतपण, गरोदरपणाचा त्रास सहन होत नाही, तो स्ट्रेस त्यांना पेलवता येत नाही आणि मग बाळंतपण झाल्याबरोबर त्या अशा विक्षिप्त वागायला लागतात. याला आपण बोलीभाषेमध्ये बाळंत रोग म्हणतो. हे 2 प्रकारचे असतात. काहीमध्ये ती बाई अतिशय व्हायलंट होते, ती कपडे फाडते, बाळाला पण इजा करू शकते, बाळाला दूध पाजत नाही, जेवण करत नाही, कोणाच्या अंगावरती धावून जाते, बडबड करत राहते. तर हा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये ती अतिशय ॲग्रेसिव्ह होते, व्हायलंट होते. आणि दुसरा प्रकार मानसिक रोगाचा बाळंत रोगामध्ये दिसून येतो ते म्हणजे ती बाई एकदम अशी उदास होते, ती कोणाशी बोलत नाही, शून्यामध्ये तिची नजर असते. बाळ तिच्या बाजूला आहे पण त्या बाळाकडे तिचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. समोर जेवण आहे पण ती जेवण करत नाही.
हा एक दुसरा प्रकार आहे. या दोन्ही प्रकारामध्ये घरच्या लोकांची, विशेषतः नवऱ्याची फार मोठी जबाबदारी ठरते. ताबडतोब तज्ज्ञ डॉक्टरांचा, मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे आणि याच्यावरती आता सध्या खूप चांगली औषधं उपलब्ध आहेत मानसिक रोगावरती. ती औषधं दिली पाहिजेत. ती जर नाही दिलीत तर त्या बाईचा आजार बळावू शकतो. कधीकधी ही लक्षणं काही दिवसांनी आपणहून बरी झालेली वाटतात, पण पुढे वारंवार तो रोग उफाळून येऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी की याचा जर इलाज ताबडतोब नाही केला तर ती बाई स्वतःची काळजी घेऊ शकणार नाही, बाळाची काळजी घेऊ शकणार नाही, बाळाला दूध पाजणार नाही. त्यामुळे बाळ मरू शकतं किंवा बाळाला कुपोषण होऊ शकतं. किंवा ती बाई जर खूप ॲग्रेसिव्ह झाली तर ती स्वतःलाही इजा करून घेऊ शकते आणि त्या बाळालाही इजा करू शकते. आणि त्यामुळे असे जर त्रास दिसून येत असतील तर ताबडतोब तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. त्या बाईला तिच्या घरच्यांनी मदत केली पाहिजे. आता या चित्रात बघा, तिची आई त्या बाळाला सांभाळण्यात मदत करते, नवरा तिला जेवण खिलवण्यामध्ये मदत करतो आहे. तर ह्या साऱ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तिची व्यक्तिगत स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. तर या गोष्टींकडे घरच्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे, पण इलाज मात्र मानसोपचार तज्ज्ञांकडूनच करायला पाहिजे. अजून एक त्रास बाळंतपणानंतर होऊ शकतो. जवळजवळ 7% बाळंतीण झालेल्या बाया ज्या बाळाला अंगावरचं दूध पाजतात त्यांची बोंडी अशी आतमध्ये गेलेली असते. याला इंग्लिशमध्ये रिट्रॅक्टेड निपल म्हणतात. आणि रिट्रॅक्टेड निपल जर असेल तर ते बाळ ती बोंडी आपल्या तोंडाच्या आतमध्ये घेऊन ते ओढू शकत नाही आणि त्यामुळे सकलिंग रिफ्लेक्स, बोंडी ओढत असताना मेंदूकडे संदेश जातो की बाळाला दूध हवं आहे आणि मग मेंदूकडून स्तनांमध्ये संदेश जातो आणि स्तनांमधून दूध तयार होतं. तर बोंडी आतमध्ये गेल्यामुळे ती बाई बाळाला दूध पाजू शकत नाही. त्याचा अतिशय वाईट परिणाम त्या बाळावर होऊ शकतो. ते बाळ कुपोषित होऊ शकतं, मरू शकतं, त्याच्या अंगातलं पाणी कमी होऊ शकतं, त्याला कावीळ होऊ शकते, त्याला इतर जंतुदोष होऊ शकतात. आणि दूध न पाजल्यामुळे त्या बाईला काय होतं, ही बघा बोंडी आतमध्ये गेली आहे, ते दूध पाजू शकत नाही आणि मग तिचं पूर्ण स्तन जे आहे त्याचं दुधाने भरून गेलेलं आहे. ह्याला एनगॉर्ज्ड ब्रेस्ट म्हणतात. याच्यामध्ये त्या बाईला प्रचंड वेदना होत असतात आणि जर त्याचा ताबडतोब उपचार नाही केला तर मग त्याच्यामध्ये जंतुदोष होऊ शकतो. आता हे जे रिट्रॅक्टेड निपल आहे याच्यामध्ये अजून एक धोका होतो, ते म्हणजे ते बाळ ते ओढण्याचा प्रयत्न करत असतं आणि मग त्याच्यामध्ये त्या बाळाला च्या दाढ्यांच्या जखमामुळे त्या बोंडीला जखमा होऊ शकतात. ह्याला क्रॅक निपल्स म्हणतात. काही महिला गरोदरपणामध्येच खरं म्हणजे स्तनांची काळजी घेतली पाहिजे. आंघोळीच्या वेळेला रोज आपली बोंडी थोडंसं तेल लावून समोर वर केली पाहिजे. गरोदरपणामध्ये थोडंसं दुधाचा स्त्राव बोंडीमधून निघत असतो, तर आंघोळीच्या वेळेला ते स्वच्छ करायला पाहिजे, नाहीतर त्याच्या खिपल्या धरतात. आणि दूध पाजत असताना ती बोंडी पूर्णपणे बाळाच्या तोंडाच्या आतमध्ये गेलेली आहे हे बघणं अत्यंत आवश्यक असतं. अनेक स्त्रियांना हे जमत नाही. कधी बोंडी आतमध्ये गेलेली असते किंवा बोंडी नीट बाळाच्या तोंडात गेलेली नसते आणि मग त्या बोंडीवरती अशा जखमा होतात, ज्याला आम्ही क्रॅक निपल्स म्हणतो. आणि या जर जखमा झाल्या तर त्याच्यातून सहज जंतुदोष त्या बाईच्या स्तनामध्ये होतो आणि मग तिच्या स्तनांना लाली यायला लागते आणि स्तन सुजल्यासारखे वाटतात. अतिशय त्या बाईला दुखतं त्याच्यामध्ये. याला मॅस्टायटिस म्हणतात. आणि जर त्याचा ताबडतोब उपचार नाही केला तर स्तनाच्या आतमध्ये दूध जमा होतं, त्याच्या जंतुदोष होतो आणि शेवटी त्याच्यामध्ये बेंड तयार होतं, ब्रेस्ट ॲप्सेस, आणि मग चिरा मारावा लागतो. आणि चिरा मारणं अतिशय त्रासदायक असतं त्या बाईसाठी. पण त्याच्या आधी बघा की या सर्व कारणामुळे त्या बाळाला ते दूध पाजू शकत नाही आहे. ते बाळ रडतं आहे, कुपोषित होऊ शकतं आहे, ते बाळ मरू शकतं.
तर स्तनांची काळजी घेणं गरोदरपणात आणि बाळंतपणानंतर हे फार आवश्यक आहे. त्या बाईला नीट समजावून सांगायला पाहिजे. तिला बाळाला कसं दूध पाजायचं हे घरच्या वयस्कर स्त्रियांनी, हॉस्पिटलमधल्या नर्सनी, डॉक्टरनी नीट समजावून सांगितलं पाहिजे. तिला त्रास होणार नाही, ती व्यवस्थित टेकून बसेल आणि बाळाला नीट धरेल अशा पद्धतीने कसं स्तनपान करायचं हे शिकवावं लागेल. याविषयी आपण सविस्तर माहिती पुढे स्तनपान आणि स्तनपानातले धोके किंवा त्रास यामध्ये बघणार आहोत. पण या ठिकाणी एवढं लक्षात घ्या की योग्य स्तनपान जर नाही केलं तर त्याचा त्रास त्या आईलाही होऊ शकतो आणि त्या बाळाच्या जीवावरती ते बेतू शकतं. रिट्रॅक्टेड निपल म्हणजे बोंडी आतमध्ये गेलेली आहे. मी मगा सांगितलं की 60% स्त्रियांना ते असतं आणि त्याच्यामुळे मग बोंडी आतमध्ये गेली तर दूध पाजू शकत नाही. मग दूध स्तनामध्ये जमा होत जातं, मग त्याच्यामध्ये जंतुदोष होतो, बेंड तयार होतं. तर हे का होतं? तर ज्या वेळेला तान्ही मुलगी जन्माला येते, मुलाच्या बाबतीत नाही पण मुलगी जेव्हा जन्माला येते तेव्हा आईच्या रक्तातल्या आंतररसांच्या परिणामामुळे काही दिवस तिच्या स्तनामधून एक दुधासारखा स्त्राव निघू शकतो. अनेक स्त्रिया काय करतात, तो स्त्राव निघू नये त्याला पुष्कळदा लोकांना असं वाटतं भूतबाधा झालेली आहे. विदेशात तर त्याला विच मिल्क म्हणतात. आणि मग तो दूध मिश्रित स्त्राव निघू नये म्हणून बाया ती बोंडी जी असतात स्तनाची ती दाबून टाकतात किंवा स्तन असे पिळून काढतात. त्याचा परिणाम असा होतो की ती नाजूक बोंडी आणि त्या बोंडीच्या आतमधला जो स्तनाचा भाग असतो त्याला इजा होते, जखम होते, ती भरून येत नाही आणि आतमध्ये फायब्रोसिस म्हणतो आम्ही, म्हणजे त्याच्यामध्ये अशा गाठी गाठी पडदे पडदे निर्माण होतात आणि मग ते तसंच राहतं. आणि मग ती बाई जेव्हा ती मुलगी जेव्हा आई होते तेव्हा तिची बोंडी आतमध्ये गेलेली असते आणि ती आपल्या बाळाला दूध पाजू शकत नाही आणि स्वतःसाठी त्रास सहन करते. तर त्यामुळे लक्षात घ्या आयांनो की जेव्हा तुम्ही तुमच्या नवजात मुलीचं तिला दूध येत आहे म्हणून तुम्ही तुमचं मुलीचे स्तन पिळून काढता किंवा दाबता तर त्यावेळेला तुम्ही तुमच्या नातवाला किंवा नातीला मारून टाकतात. हे तुमच्या लक्षात येत नाही कारण तुमची मुलगी जेव्हा पुढे आई होईल तेव्हा तिला स्तनपानामध्ये त्रास निर्माण होऊ शकतो. बोंडी आतमध्ये जर गेली असेल तर एक निपल शिल्ड म्हणून असतं, अशी प्लॅस्टिकची ती कृत्रिम बोंडी असते, ती लावून मग स्तनपान करता येऊ शकतं. आता बाळंतपणानंतर स्त्रियांना खूप एक त्रास भयंकर वाटतो. खरं म्हणजे तो त्रास नसतोच, पण चेहऱ्यावरती काही स्त्रियांच्या गरोदरपणामध्ये अशा पद्धतीचे पिगमेंटेशन आम्ही म्हणतो, म्हणजे अशा रंगीत चट्टे यायला लागतात. मधमाशी जशी दिसते, मधमाशीचे पंख तशी बटरफ्लाय शेप असे चट्टे येतात. याला मेलॅस्मा म्हणतात. हे चट्टे दिसायला चांगले दिसत नाही आणि त्यामुळे अनेक स्त्रियांना ह्याच्यामध्ये खरं म्हणजे जीवाला काहीच धोका नसतो, पण हे चट्टे चांगले दिसत नाही म्हणून ते डॉक्टरकडे सल्ला घ्यायला येतात. पहिली गोष्ट तर हे मेलॅस्मा म्हणजे काय हे समजून घेऊया आणि हा मेलॅस्मा का होतो ते पण आपण लक्षात घेऊया आणि मग काय इलाज केला पाहिजे. तर मेलॅस्मा म्हणजे चेहऱ्यावरती, गालावरती, नाकावरती, कपाळावरती, ओठावरती असे गडद रंगीत पॅचेस येणं. आणि हे का होतं तर गरोदरपणामध्ये त्या बाईच्या शरीरामध्ये प्रोजेस्ट्रॉन नावाचं जे आंतररस असतं, हार्मोन असतं स्त्रीरस, त्याचं प्रमाण वाढलेलं असतं. आणि हे होऊ नये म्हणून बायांनी काय केलं पाहिजे तर गरोदरपणामध्ये सनस्क्रीन लोशन जे असतं तर ते दिवसातनं 2-3 वेळा लावायला पाहिजे. नंतर
त्याने कमी होत नसेल तर मग ट्रेटिनॉइक ॲसिड नावाचं एक मलम असतं. ते मलम जर चेहऱ्याला लावलं आपण जिथे जिथे ते डाग आहेत तर ते डाग थोडेसे हलके होऊ शकतात. घरगुती उपाय जर करायचा झाला तर ताजं लसूण किंवा ताजं मुळा जो असतो त्याच्या चकत्या करा आणि ते त्या जे डाग आहेत त्याच्यावरती लावा. किंवा मग संत्र्याच्या ज्या साली असतात त्या साली वाळवून त्याची पेस्ट करा किंवा ओल्या संत्रे असतील ताजे असतील तर ओल्या सालीची पेस्ट करा आणि त्याच्यामध्ये थोडं रोज वॉटर गुलाबजल त्याच्यामध्ये मिसळवा आणि ते त्या तिथे जर लावलं तर थोडासा त्याला हलका रंग त्याचा होऊ शकतो. अनेक स्त्रियांना दुसरा एक त्रास खूप भोवतो आणि खूपदा त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतात. त्याला म्हणतात स्ट्रेच मार्क्स. आता इथे बघा या बाईच्या पोटावरती असे पांढरे पांढरे असे चट्टे उमटलेले आहेत. काही बायांना इथे या जघन अस्थिपासून तर या बेंबीपर्यंत असे काळ्या रंगाचा एक पट्टा निर्माण होतो. याला लिनिया नायग्रा म्हणतात आणि लिनिया ग्रॅव्हिडिस म्हणतात ह्याला. तर हे चट्टे जे येतात स्ट्रेच मार्क्स जे येतात तर हे दिसायला चांगलं दिसत नाही म्हणून अनेक स्त्रिया तक्रार करतात. आता हे स्ट्रेच मार्क्स का येतात बाईच्या शरीरावरती तर तिच्या शरीरामध्ये आंतररसांचं प्रमाण वाढलेलं असतं आणि चरबी जी असते कारण गर्भाशय वाढतं पोट मोठं होतं ताणलं जातं आणि गर्भाशय वाढल्यामुळे चामडी अशी ताणल्या जाते आणि ज्या ज्या ठिकाणी चरबी जास्त असते म्हणजे पोटावरती चरबी जास्त असते मांड्यांच्या तिथे चरबी जास्त असते तर त्या ताणलेल्या चामडीमुळे त्या ताणलेल्या चरबीमुळे अशा पद्धतीचे डाग येतात. कारण ती चामडी जी असते ती फाटते थोडीशी आतमधले लेयर्स थोडेसे फाटतात आणि मग त्याचे असे डाग राहतात. हे मांडीवरती दिसू शकतं स्तनांवरती दिसू शकतं पोटावरती दिसू शकतं हातांवरती दिसू शकतं जर जिथे जिथे चरबी जास्त आहे. आता हे होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे. अनेकदा आजकाल जाहिराती असतात आणि सौंदर्यासाठी म्हणून जाहिराती असतात की स्ट्रेच मार्क्स आहेत तुम्हाला तर ही मलम वापरा ती मलम वापरा. काहीही त्याची गरज नाही. स्ट्रेच मार्क्स हे मातृत्वाचं लक्षण आहे. आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला खूपच असं वाटत असेल की मला हे जास्त दिसतं आहे बरं नाही दिसत आहे तर त्यावेळेला थोडंसं गरोदरपणामध्येच स्ट्रेच मार्क्स फार मोठ्या प्रमाणात होऊ नये म्हणून तेलाने मग ते कुठलंही तेल असेल खोबऱ्याचं तेल शेंगदाण्याचं तेल तिळाचं तेल किंवा मग मॉइश्चरायझिंग क्रीम असते त्याने हलक्या हाताने पोटाची मालिश करायची. आणि वजन खूप आपलं वाढलेलं असेल आधीचं तर त्याकडे थोडंसं लक्ष देणं आवश्यक आहे. आणि समजा स्ट्रेच मार्क्स जर खूप असतील तर मग आता काय केलं पाहिजे तर परत ऑइलने हलक्या हाताने मालिश करा कारण ती चामडी अशी ताणलेली चामडी परत पूर्ववत होते त्याच्यामध्ये अशा सुरकुत्या पडलेल्यासारख्या असतात आणि तसे डाग दिसतात पांढरे तर तेलाने थोडी मालिश केली पाहिजे. आणि मग काही जणी जी साखर असते आपली ती साखर त्याच्यामध्ये थोडंसं बदामाचा अर्क किंवा बदामाची पावडर आणि त्याच्यामध्ये थोडंसं लिंबाचा रस पिळायचा आणि ते जर आपण त्या डागांना जर लावलं स्ट्रेच मार्क्सना तर ते कमी होण्यामध्ये मदत होते. याच्यामध्ये कुठल्याही बाहेरच्या औषधांची काहीच गरज नाही आहे. साध्या तेलाने तुम्ही मालिश करू शकता. नंतर अनेक स्त्रिया तक्रार करतात बाळंतपणानंतर की माझे केस खूप गळतात आहेत हेअर लॉस होतो आहे. तर हे का होतं कारण प्रेग्नन्सीमध्ये गरोदरपणामध्ये जे हार्मोन वाढलेले असतात तर बाळंतपणानंतर सडनली त्याच्यामध्ये ड्रॉप होतो ते कमी होतात
रक्तातली त्यांची लेव्हल कमी होऊन जाते. आणि दुसरं असं की नॉर्मली पण हेअर लॉस होतो, केस गळतात. पण नॉर्मल कशाला म्हणतो आपण? साधारणपणे कंगव्याने विंचरताना एका दिवसात 100 केसांचे स्ट्रँड्स किंवा 100 केस जर असे तुकडे पडत असतील तर आपण त्याला नॉर्मल मानतो. पण त्यापेक्षा जास्त जर केस गळत असतील तर त्याला हेअर लॉस किंवा केस गळणे म्हणतात. आणि हे आंतररसांच्या बदलामुळे घडतं. तर हे हेअर लॉस होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? गरोदरपणामध्येच चांगलं अन्न खायला पाहिजे. आपण गरोदरपणातली काय काळजी घ्यायची ते बघणार आहोत. पण गरोदरपणामध्ये नेमकी काय काळजी घ्यायची त्याच्यात आहार हा अत्यंत महत्त्वाचा भाग ठरतो. कारण आईचा आहार चांगला असेल तर बाळाची वाढ बरोबर होते. आणि आईचा आहार जर चांगला असेल तर तिचं शरीर तंदुरुस्त राहतं, तिची हाडं मजबूत राहतात, तिच्या अंगामध्ये रक्ताचं प्रमाण चांगलं राहतं आणि मग तिचे केससुद्धा सशक्त राहतात आणि मग ते केस गळण्याचं प्रमाण बाळंतपणानंतर कमी होऊन जातं. गरोदरपणामध्ये केस पुढे गळू नये ह्यासाठी कॅल्शियमच्या, विटॅमिनच्या, लोहाच्या गोळ्या खायला पाहिजेत. आणि गरोदरपणामध्ये केसांची हलक्या हाताने तेलाने मालिश केली पाहिजे. आणि कोणतं तेल? वेगळं काही तेल वापरण्याची गरज नाही, पण साधं आपलं खोबऱ्याचं तेल किंवा माक्याचं तेल जे तुम्ही नैसर्गिक वापरता किंवा आवळ्याचं तेल, त्या तेलाने तुम्ही केसांना ते तेल लावायला पाहिजे आणि केसांच्या मुळापाशी हलकी मालिश केली पाहिजे. आणि इतकं सारं करू नये. बाळंतपणानंतर तुमच्या जर लक्षात आलं की खूप केस गळतात आहेत तर त्यावेळेला काय करायचं? पहिले तर आपल्या आहाराकडे लक्ष द्यायचं. चांगला सकस आहार, चौफेर आहार घेतला पाहिजे. अनेक बाया बाळंतपणानंतर विटॅमिन्स, लोहाच्या किंवा कॅल्शियमच्या गोळ्या खातच नाहीत. त्यांना वाटतं आता झालं गरोदरपण, आता संपलं, गरोदरपणात ह्या गोळ्या खायच्या असतात. नाही, बाळंतपणानंतरही तुम्ही बाळाला दूध पाजताय आणि ते दूध काही आकाशातून पडत नाही, ते तुमच्या रक्तातून बनतं आहे. आणि त्यामुळे तुमचा आहार सकस पाहिजे आणि हे सारे विटॅमिन्स, कॅल्शियम, लोह हे तुमच्या दुधामधून जात आहे. म्हणून ह्याचे वरून गोळ्या घेणं, सप्लिमेंट्स घेणं फार आवश्यक आहे. केसांच्या बाबतीत थोडं जास्त जंटल राहा. केस नीट विंचरायचेत. खसाखसा केस घासायला नको. शॅम्पू करताना चांगला कंडिशनर वापरायला पाहिजे. केस विंचरताना तुम्ही जो कंगवा वापरता तर बारीक कंगवा नको, तो असा थोडासा जाडसर तो कंगवा असला पाहिजे. अनेक बाया मग बाळाकडे लक्ष असल्यामुळे झोप नीट होत नाही, त्यामुळे आपल्या शरीराकडे, आपल्या केसांकडे दुर्लक्ष करतात. तर तसं अजिबात करू नका. स्वतःच्या शरीराची, स्वतःच्या आहाराची, स्वतःच्या केसांची, स्वतःच्या चामडीची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेक महिलांना बाळंतपणानंतर त्यांच्या डोळ्यांच्या भोवती असे काळे चक्र दिसायला लागतात, सर्कल्स, डार्क सर्कल्स म्हणतो आपण. याचं कारण काय आहे? याचं कारण असं की बाळंतपणानंतर ती बाई आता सतत त्या बाळाकडे लक्ष देत असते. ती खूप बिझी असते. मग बाळाला शिशू झाली, बाळाला दूध पाजायचं आहे, बाळ उठलेलं आहे, बाळ रडतं आहे आणि मग त्यामध्ये तिची झोपमोड होते. बाळाला काही दिवस रात्रीचं गणित समजत नाही, ते काही घड्याळीच्या काट्यानुसार जात नाही बाळ. त्यामुळे ते रात्री अनेकदा उठू शकतं, शिशू करू शकतं, रडू शकतं आणि त्यामुळे त्या बाईची झोप अपुरी होते आणि त्यामुळे डोळ्यांच्या खाली तिला असे काळे सर्कल्स येऊ शकतात. पुष्कळदा ती अतिशय थकून गेलेली असते, एक्झॉशन, त्याच्यामुळे असं होऊ शकतं. कधीकधी रक्ताचं जे रक्ताभिसरण असतं शरीरामध्ये
ब्लड सर्क्युलेशन म्हणतो आम्ही, ते अनेकदा बाळंतपणानंतर नीट नसतं. कधीकधी त्या बाईला आहारामध्ये कमतरता असते, तिला रक्ताची कमतरता असते, तिला विटॅमिन्सची कमतरता असते, विटॅमिन के, विटॅमिन सी, आयर्न, फोलिक ॲसिडची कमतरता असते. त्यामुळे तिला ह्या साऱ्या गोष्टी आहाराद्वारे आणि सप्लिमेंटरी वरून गोळ्यांद्वारे देणं आवश्यक आहे. आता हे टाळण्यासाठी काय केलं पाहिजे, तर गरोदरपणामध्ये योग्य आहार घेतला पाहिजे. बाळंतपणानंतरसुद्धा योग्य बॅलन्स न्यूट्रिशियस आहार महत्त्वाचा आहे. नंतर बाळंतपणानंतर तिला कुठेही बाहेर जात असेल, उन्हामध्ये जात असेल, डोळ्यावर ताण पडत असेल, तर चांगल्या क्वालिटीचे गॉगल्स वापरायला पाहिजेत. नंतर खूप जास्त चहा कॉफी प्यायला नको, त्याच्यात कॅफेन असतं, ते टाळायला पाहिजे. आणि चांगली झोप घ्यायला पाहिजे. तुम्ही मला म्हणाल, मॅडम बाळ आहे, मी झोप कशी घेणार? तर मी सर्व पुरुषांना विनंती करेन की बाळ तुमचं आहे. अशा वेळेला त्या चाइल्ड रिअरिंगमध्ये, त्या बाळाची काळजी घेण्यामध्ये तुम्हा वडिलांचा, पुरुषांचा पण सहभाग पाहिजे. आणि जेव्हा बाळ खेळतं आहे त्यावेळेला आईला झोपू दिलं पाहिजे. बाळाची शिशू करण्यामध्ये, काळजी घेण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संकोच बाळगायला नको. तर त्या बाबतीतसुद्धा पुरुषांनी थोडं लक्ष जर घातलं तर त्या बाईला पुरेशी विश्रांतीही मिळू शकते. आणि तरी तिला डोळ्यांखाली जर असे काळे डाग आलेत, सर्कल्स आलेत, तर मग काय करायचं, तर बटाटा जो असतो, तर बटाट्याची चक्ती करायची किंवा बटाट्याचा रस काढायचा आणि तो त्या काळपट डागांवरती लावायचा. किंवा काकडी जी असते, काकडीच्या चकत्या करून ते त्या काळपट डागांना लावायचं. दूध असतं, दूध हे फार सुंदर क्लिन्सिंग एजंट आहे, तर ब्लिचिंग एजंट आहे. त्यामुळे शक्य असेल तर कच्चं दूध, शक्य नसेल तर साधं दूध तापवलेलं, पण कापसाच्या बोळ्यावरती घेऊन ते जे काळे डाग पडलेले असतात त्याच्यावरती ते मध्ये मध्ये ठेवायला पाहिजे किंवा त्याच्यावरनं फिरवायला पाहिजे. नंतर टी बॅग्स, चहाच्या अशा बॅग्स असतात, रेडीमेड बॅग्स असतात, आपण डिप करतो पाण्यामध्ये, गरम पाण्यात चहा बनतो, तर त्या ज्या चहाच्या बॅग्स असतात, टी बॅग्स उरतात, तर त्या मग पाण्यामध्ये बुडवून त्या टी बॅग्स आपल्या ते काळे डाग असतात त्याच्यावरती लावायला पाहिजे. काही जणी चंदनाची पेस्ट असते, ती चंदनाचा लेप त्या काळ्या डागांवरती लावला तरी ते कमी होऊ शकतं. पण तुमचे डोळे जर त्याच्यासोबत खूप ड्राय झालेले आहेत, कोरडे झालेले आहेत किंवा खूप डोळ्यामध्ये जळजळ होत आहे, अशा वेळेला डोळ्यावरती थंड पाण्याची पट्टी ठेवा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने मग डोळ्यांसाठी आय क्रीम वापरा किंवा आय ड्रॉप्स वापरा. पण हे तज्ज्ञ डॉक्टरांच्या आणि डोळ्यांचे जे डॉक्टर असतात त्यांच्या सल्ल्यानेच ते करायला पाहिजे. दुपारच्या वेळेला जेव्हा बाळ झोपलेलं आहे तेव्हा निश्चित विश्रांती घेण्याचा, झोपण्याचा प्रयत्न करा. मी मगा जसं सांगितलं की जेव्हा झोपता, पडून राहता, तेव्हा काकडीची एखादी चकती आपल्या डोळ्यांवरती ठेवा, त्यांनी थंड वाटतं, चांगली झोप येते आणि ते डाग निघून जाण्यामध्ये पण मदत होते. काकडीसोबतच कुठलंही ताजं फळ, त्याचा रस जर तुम्ही काढला आणि ते एका कापसाच्या बोळ्यावरती घेतलं आणि त्या आपल्या डोळ्यांवरती ठेवलं, डोळे ओले केलेत, तर त्याच्यामुळे सुद्धा डोळे थंड वाटतात, छान वाटतं, इरिटेशन कमी होतं आणि डोळ्याच्या भोवती जी काळा झळाळी आलेली असते ती कमी होण्यामध्ये मदत होते. तर भेटूया तारुण्यभानच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत.